श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आपण नांदेड या ठिकाणी नाळेश्वर हे स्थान करण्यासाठी आपण आलेलो आहोत। या नाळेश्वरला स्वामी श्री चक्रधर महाराज लिमगावचं जे स्थान आहे तिथे गोपाळामध्ये म्हणजे लहान जे मुलं असतात त्याच्यामध्ये खेळ केलेला आहे आणि तो स्वामींपासून त्यांना स्पर्श झाला, आनंद मिळाला आणि आनंद मिळाल्यानंतर एकमेकांमध्ये ते संवाद करत होते। आनंद हा शब्द जो आहे तो विद्वानांच्या संदर्भामध्ये आहे। विद्वान लोकच त्या आनंद शब्दाचा उच्चार करत होते आणि तो आनंद मिळाल्यामुळे ते गोपाळ या ठिकाणी संवाद करत होते की स्वामींपासून हा आनंद आम्हाला मिळाला। संन्यासी एक जात होता, या इथून एक संन्यासी जात होता आणि त्या संन्याशाने तो आनंद हा शब्द त्याच्या कानावर पडला आणि हा तर विद्वानांचा शब्द, पण गोपाळ लोक आनंदाविषयी काय बोलतायत। आणि मग त्या संन्याशाने विचारलं की तुम्हाला कोणापासून आनंद झाला, तर स्वामी श्री चक्रधर महाराजांपासून। आणि स्वामींची स्तुती त्या मुलांनी त्या ब्राह्मणाजवळ केली आणि मग स्वामी या ठिकाणी बसलेले होते। मग तो ब्राह्मण या ठिकाणी स्वामींच्या दर्शनाला आलेला आहे। तर अशा पद्धतीनं या ठिकाणी एक झाड आहे आणि त्या झाडाखाली स्वामींचं वास्तव्य या ठिकाणी झालेलं आहे आणि त्या ब्राह्मणाला स्वामी श्री चक्रधर महाराजांनी काय दिलेली आहे, स्थिती दिलेली आहे। म्हणून ब्राह्मणा स्थित्यानंद या ठिकाणी असलेले हे स्थान आहे, अत्यंत महत्वपूर्ण हे स्थान आहे। यानंतर आपण लिमगावला जिथे गोपाळ आणि त्या गोपाळांना स्वामींनी स्पर्शाद्वारे आनंद दिला ते स्थान करण्यासाठी आपण जाणार आहोत। पण या स्थानाची लीळा म्हणजे ब्राह्मणाला स्थिती स्वामी श्री चक्रधर महाराजांकडनं मिळालेली आहे, असं हे महत्वपूर्ण स्थान आहे। दंडवत प्रणाम। महाराज।